गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात। याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल समाज कल्याण विभाग गडचिरोली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ 8/3/2025 रोजी एकलव्य सभागृह व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील कवायत मैदान येथे संपन्न झाला। गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील 54 बचत गटांच्या 500हून अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या। यावेळी 54 बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, 10 बचत गटांना थ्रेशर मशीन व इतर बचत गटांना स्प्रे पंप या कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा याकरिता कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले। गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत 9,39,449 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे। यामध्ये प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत 16,503 शेतकऱ्यांना कृषी बियाणे वाटप, 5,540 शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, शेळीपालन इत्यादी प्रशिक्षण व साहित्य देऊन रोजगार व स्वयंरोजगाराकरिता आत्मनिर्भर करण्यात आले आहे। सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली।